नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्यापासून सुरुवात होते मराठी नवीन वर्षाची आणि यंदाचा हा गुढीपाडवा नक्की कधी आलेला आहे, गुढी कधी उभी करायची, शुभमुहूर्त काय, गुढीपाडव्याचे नियम काय, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी गुढीपाडवा 19 मार्च 2026 ला आहे आणि यंदा हा गुढीपाडवा गुरुवारी आलेला आहे. 19 मार्चला सकाळी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा क्षय आहे बरं का. आणि याचा अर्थ असा की अमावस्या संपल्यानंतरच नवीन वर्षाची तिथी लागू होते. सकाळी 6:52 अमावस्या समाप्त होईल आणि त्यानंतर अर्थात सकाळी 6:53 कधी तुम्ही गुढीही उभारू शकता. कारण या दिवशी मुहूर्ताची आवश्यकता नाही, पण या दिवशीचा देखील तुम्हाला शुभमुहूर्त जाणून घ्यायचा असेल तर तो फक्त 45 मिनिटाचा शुभमुहूर्त असेल. तसेच गाडी वास्तू यासाठी शुभमुहूर्त हवा असेल तर तरी मी तुम्हाला तो पुढे देत आहे, तो देखील आपण जाणून घेऊया. पण त्या अगोदर गुढीपाडव्यानिमित्त केले जाणारे इतर विधी सुद्धा अमावस्या संपल्यानंतरच करावेत. जसे की पंचांग पूजन असेल, गणपती पूजन असेल, घटस्थापना असेल, हे सुद्धा सकाळी 6:53 करावे. तसेच या तिथीला श्रीराम नवरात्र, वासंतिक नवरात्र सुद्धा सुरू होते. त्या संबंधित विधी देखील सकाळी 6:53 करायचे आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी क्षय असली तरी तो दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास काही हरकत नाही. तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, नवीन घराचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, सोनं घ्यायचं असेल, कुठलंही शुभ कार्य असू द्या, ते तुम्ही गुढीपाडव्याला हे नक्की करू शकता. कारण तो 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी काही पंचांग बघण्याची गरज नसते. तसेच नवीन व्यवसायाचा शुभारंभ करणं असेल, नवीन करार सह्या करायचे असतील तर तुम्ही त्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी डोळे झाकून निवडू शकता. सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूची सुरुवात देखील होते. गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केलं जातं. अत्यंत उत्साहपूर्ण असं वातावरण या दिवशी असतं. हिंदू नववर्ष प्रत्येक वर्षी नवे संवत्सर नाव घेऊन येत असतं. तुम्हाला माहित आहे का की दरवर्षी गुढीपाडव्याला एका नवीन संवत्सराचा प्रारंभ होतो. आता यंदा 19 मार्च 2026 ला गुढीपाडवा असून श्री शालिवाहन शके 1948 चा प्रारंभ होतोय. यंदा पराभव नावाचा संवत्सर देखील सुरू होत आहे. बघा, संवत्सर हा 1 वर्षाचा किंवा 12 महिन्याचा कालावधी असतो. चांद्र वर्षानुसार हा काळ सुमारे 354 दिवसांचा असतो आणि याला चांद्र वर्ष असं देखील म्हटलं जातं. गुढीपाडवा या दिवशी एकशके संवत्सर संपून दुसरं सुरू होत असतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की संवत्सर म्हणजे नक्की काय? संवत्सर म्हणजे एक कालचक्र असून ही एक जुनी कालमापन पद्धत आहे. आपल्या पूर्वजांनी ही कालगणना ग्रहाच्या हालचालीवर आधारित ठेवली आहे. गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारणतः 12 वर्षे लागतात आणि एका फेरीलाच आपण एक संवत्सर मानतो. आकाशात जेव्हा गुरुच्या 5 आणि शनीच्या 2 प्रदक्षिणा पूर्ण होतात तेव्हा बरोबर 60 वर्षाचं एक मोठे कालचक्र हे पूर्ण होते आणि पुन्हा या ग्रहाच्या स्थितीची पुनरावृत्ती होते. गणितातील काही सूक्ष्म फरकांमुळे 86 संवत्सरामध्ये 85 वर्षच पूर्ण होतात, म्हणजेच एका वर्षाचा लोप होतो आणि हा संवत्सर म्हणजे महाकालाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होय. भगवान श्रीहरी विष्णूंनी 7वा राम अवतार चैत्र शुद्ध नवमीला घेतला आणि याच दिवशी रामनवमी देखील साजरी केली जाते. तसेच बलीचा वध करून प्रभू श्रीरामांनी दक्षिणेतील प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले. प्रजाजनांनी विजयाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला आणि त्या दिवसापासून गुढीपाडवा साजरा करण्याची प्रथा सुरू झाली अशी मान्यता आहे. आता आपण जाणून घेऊया गुढी कशी उभारावी, याचा नेमका विधी काय आहे. बघा, गुढी ही आपल्या पराक्रमाचं प्रतीक आहे. याची जाणीव ठेवून ती सन्मानाने उभारली जावी आणि ती सन्मानाने देखील उतरवली जावी. तर आजच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र परिधान करून नवीन वर्षाचं आनंदाने स्वागत करायचं आहे. दाराला झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानाचं तोरण बांधायचं आहे. उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दारावरती कुंकवाने किंवा हळदीने स्वस्तिक काढायचे. अंगणात रांगोळी काढायची. त्यानंतर उंबऱ्याला धूप दीप याने ओवाळायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करायची. सर्व देवांना पंचामृताने सुंदर असं स्नान घालायचं आहे. कारण गुढी उभारण्यासाठी आपल्याला घरातील देवांची अगोदर पूजा व्हायला हवी. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गुढी उभारायची असते आणि त्यामुळे देवपूजा लवकर आटपून या दिवशी घ्यायची आहे. आणि जी गुढी आहे ती ऊन पडल्यावरती 10 वाजता, 11 वाजता, भर दुपारी अशा वेळी कधीही उभारू नका. जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेसच खरी तर गुढी उभारण्यात येते. त्यावेळेस शक्य नसेल तर कमीत कमी जोपर्यंत कोवळं ऊन असतं 8, 8:30 किंवा 9 पर्यंत आपली गुढी जी आहे ना ती उभारून घ्यायची आहे. आता जाणून घेऊया गुढी उभारण्यासाठी आपल्याला काय काय साहित्याची गरज पडणार आहे.
तर गुढी उभारण्यासाठी एका ताटामध्ये हळदी कुंकू, एका छोट्याशा ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, एक मोकळा तांब्या घ्यायचा आहे, निरांजन घ्यायचं आहे, थोडं चंदन घ्यायचं आहे, एका छोट्या वाटीमध्ये अक्षदा, तसेच घंटी घ्यायची आहे. दोरी आपण गुढी बांधण्यासाठी वापरणार आहोत. सुतळीचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही. तसेच लाल धागा म्हणजे कलावा आपण गुढीची साडी बांधण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर अगरबत्ती घ्यायची आहे, माचीस घ्यायचा आहे, साखरेची माळ म्हणजेच साखरघाटी किंवा साखरेचं कंकण देखील म्हणतात, तर ते देखील घ्यायचं आहे. त्यालाच आपण घाटी असं म्हणतो. 2 विड्याची पानं, 1 सुपारी, नारळ घ्यायचा आणि त्याचबरोबर गुढीसाठी प्रसाद त्या दिवशी बनवला जातो. यामध्ये गूळ, ओली हरभऱ्याची डाळ म्हणजे भिजवलेली डाळ आणि कडुलिंबाचा पाला टाकायचा आहे आणि याचा प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. तसेच गुढीला लावण्यासाठी हार घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक काठपदराची नवीन साडी, ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. साडी घातलेली नसावी, आपण एकदाही वापरलेली नसावी, ती पूर्णपणे कोरी असावी आणि लिंबाचा एक ढाळा देखील घ्यायचा आहे. त्याचबरोबर आंब्याचा एक ढाळा घ्यायचा आहे. त्याबरोबर आपल्याला एक बांबूची काठी देखील लागणार आहे. त्याला आपण साडी बांधणार आहोत. गुढी उभारण्यासाठी आपल्याला बांबूची काठीच लागणार आहे आणि त्यालाच आपण वेळूची काठी देखील म्हणतो. तर ही बांबूची काठी सर्वप्रथम स्वच्छ करून धुवून घ्यायची आहे. जिथे आपण गुढी उभारणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो त्या जागी हळदीचं लेपन करून घेतलं तर अतिशय उत्तम, पण त्या जागी रांगोळी काढायची. हळदीचं लेपन नाही काढलं तरी देखील चालेल. रांगोळी काढायची छोटीशी आणि त्यावरती हळदी कुंकू मात्र अर्पण करायचं आहे. त्यावर छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवायचा, त्यावर सुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची आहे. किंवा एखादं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे, त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचा आहे, त्यावर थोडीशी हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि जी काठी आहे वेळूची स्वच्छ केलेली तर तिथे ती उभी करायची. त्या वेळूच्या काठीला सुरुवातीला हळदी कुंकू लावून घ्यायचं. त्या पाटावर बाजूला दिवा लावून घ्यायचा आहे. छोटे निरांजन किंवा दिवा लावून घ्या, धूप अगरबत्ती लावून घ्या आणि त्यानंतर आपण इथे गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर एका छोट्याशा ताम्हाणामध्ये 1 सुपारी, गणपती बाप्पा म्हणून आपल्याला या सुपारीची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर छोटीशी मूर्ती असेल गणपती बाप्पांची तर ती मूर्तीची पूजा तुम्ही करू शकता. त्यांना पाण्याचा अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि विड्याची जोड पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून ही सुपारी आपल्याला त्या पानावर ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, फुले व्हायची आहेत आणि अशा पद्धतीने धूप दीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. हात जोडून गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि त्यानंतर मग या काठीला जे तुम्ही वस्त्र घेतलेलं आहे तर ते तुम्हाला नेसवायचं आहे. त्या वस्त्राला हळदी कुंकू लावायचे. नंतर वस्त्र नेसवल्यावरती त्यावरती जो कलश आहे तो आपल्याला उलटा ठेवायचा आहे आणि मग तो कलश उलटा ठेवण्यापूर्वी त्या कलशाला 5 रेषा ओढून घ्यायच्या. त्या कलशावर ओल्या कुंकावाने स्वस्तिक सुद्धा काढायचा आहे आणि मग तो कलश जो आहे तो उलटा ठेवायचा. आणि गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर त्यावेळेला फक्त साडीच नाही तर त्यासोबत एखादा ब्लाऊज पीस घेऊन त्यानंतर साडीच्या एकसारख्या मिऱ्या करायच्या आहेत आणि मग मगाशी जसं म्हटलं की कुठलेही वस्त्र तुम्ही घेऊ शकता, फक्त ते कोरं असावं. साडी ब्लाऊज पीस प्रथम बांधून घ्या, त्यानंतर साखरगाठी बांधावी. आजच्या दिवशी साखरगाठीचं फार महत्त्व आहे बरं का, कारण याने वाढलेली उष्णता कमी होते. बऱ्याच जणांना उन्हाळ्यात डिहायड्रेशन तसेच शरीरातील साखर कमी होते आणि म्हणून साखरगाठी विशेष करून खाल्ली जाते. आणि लहान मुलांना साखरगाठी गळ्यात घालून मिरवायला फार आवडतं आणि ते शुभ देखील असतं असं म्हणतात. त्यानंतर लिंबाची पाने म्हणजे लिंबाची डाळी, आंब्याची पानं म्हणजे आंब्याची डाळी, फुलांचा हार बांधायचा आहे आणि नंतर वरून कलश ठेवायचा आहे. आणि ही गुढी दरवाजाच्या बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर उजव्या हाताला उभारायची आहे. काही जण नुसतीच गुढी उभारतात तर काही जण कलशाची स्थापनाही करतात. गावानुसार ही पद्धत वेगवेगळी असते. खरं तर सगळे आपल्या श्रद्धेवरती आहे. अगदी छोटीशी गुढी बाजारातून आणून तिची पूजा केली तरीही चालतं, फक्त आनंद उत्सव साजरा करता आला पाहिजे तेवढेच. गुढी उभारल्यानंतर गुढीला गंध, अक्षदा, फुले वाहून धूप दीपाने ओवाळायचं आहे. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून गुढीला नमस्कार करायचा आहे. गुढीला सांगायचं आहे, तू जशी उंच आहेस, निळे निळे आकाशाचे नाते सांगते, तशीच आमची प्रगती होऊ दे. सद्विचार आणि सदाचार याची झेप घेऊ दे. नंतर कडुलिंबाच्या पानाचा जो नैवेद्य आपण बनवला होता तो गुढीला दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचामृताचा नैवेद्यही या प्रसादाबरोबर दाखवू शकता आणि प्रसाद म्हणून घरातल्या सगळ्यांना वाटायचा देखील आहे. कडुलिंब हा शीतगुणांचा आहे आणि म्हणून शरीरातील उष्णता याने कमी होते. तसेच वसंत ऋतूत कफाचा प्रकोप झालेला असतो आणि कफ दोषामुळे वाढलेल्या आजारांचेही शमन कडुलिंबाच्या पानामुळे होतात. असं बरेच फायदे कडुलिंबामुळे होतात.
गुढीची पूजा झाल्यानंतर पंचांग वाचन आणि नवीन खरेदी केलेली पुस्तके किंवा नवीन खरेदी केलेल्या वस्तूंची पूजा आज करायची आहे. लाल व पिवळ्या पोटलीची देखील पूजा करायची आहे. पोटलीची पूजा कशी करायची आहे त्यासाठी नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तसेच सरस्वती देवीचं पूजन करून शालेय साहित्य, पाटी, वह्या सर्व पूजनाची ही प्रथा आहे. तर आपण नेहमीच वापरतो त्या सर्व वस्तूंची देखील फुलं वाहून पूजा करायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारलेली जावी, शिवाय त्या दिवशी पंचांगणावरील गणपतीचं पूजन करावे. पंचांगणात दिलेले फल वर्षफल वाचावे असे म्हटले जाते. अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी पंचांग घरी आणून त्याचं पूजन करून सहस्र फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केलं जातं. नंतर जेव्हा तुमचा स्वयंपाक होईल तेव्हा गुढीला सागर संगीत असा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणी पुरणाचा तर कोणी श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवतात. घरात जे काही बनवलं आहे त्याचा नैवेद्य दाखवावा. फक्त गोडाधोडाचा नैवेद्य असावा, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गोड असावी. आपला दिवस सूर्योदयापासून सुरू होतो आणि म्हणून गुढी सूर्योदयाच्या वेळेस उभारली जावी, म्हणजे कोवळं ऊन आहे तोपर्यंत. तसेच ती सूर्यास्ताच्या साधारणतः 10 मिनिटे आधी उतरवावी असं देखील सांगितलं जातं. प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरवायची आहे. गुढी उतरवताना सुद्धा दिवा लावून घ्यायचा, धूप दीप अगरबत्ती ओवळायची, हळदी कुंकू लावून घ्यायचं. घरातील सर्वांनी या गुढीच्या पाया पडायचं आहे. गुढीला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहू दे, माझ्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होऊ दे. प्रार्थना करून सर्वांनी नमस्कार करायचा आणि त्यानंतर तुम्हाला गुढी जी आहे ती उतरवायची आहे. साखरगाठी घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खावी. गुढीला लावलेली लिंबाची पान आहे त्या तुम्ही धान्यामध्ये त्याचा वापर करू शकता आणि त्यामुळे धान्याला कीड देखील लागत नाही. तसेच गुढीसाठी वापरलेल्या आंब्याची पानं, हार, फुले याचं निर्मल्यामध्ये विसर्जन करावे. गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया. बघा, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी असलेली अमावस्या 19 मार्चला सकाळी 6:54 संपणार आहे. शास्त्रानुसार अमावस्या सुरू असताना गुढी उभारली जात नाही, त्यामुळे ही वेळ संपल्यानंतरच आपण गुढी उभारू शकतो. त्यासाठी गुढी उभारण्यासाठी सर्वात प्रबळ आणि शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजल्यापासून ते 7:45 आहे. या 45 मिनिटाच्या कालावधीमध्ये गुढी उभारून तिची पूजा करण्याचा प्रयत्न करावा. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन जागा खरेदी, बुकिंग किंवा सोने खरेदी, नवीन वाहन खरेदी आपण करतो. यासाठी दिवसभर शुभ मुहूर्त आहे, परंतु जो अति शुभ मुहूर्त आहे तो आहे 19 मार्च रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत, म्हणजे 1 तासाचा हा शुभ मुहूर्त असेल. तर आता आपण महिलांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून काही नियम पाळले पाहिजे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. नंबर 1, ज्योतिषशास्त्रानुसार घरासमोर तुम्ही गुढी उभारत असाल तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे तुम्हाला गुढी आहे तर ती उभारायची आहे. गुढी उभारताना नेहमी घरातील पूर्व किंवा उत्तर दिशेला अंगणात किंवा बाल्कनीमध्ये गुढी उभारणे श्रेयस्कर मानले जाते, कारण हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक सुद्धा आहे आणि या दिवशी या ज्या दिशा आहेत तर त्या खूप शुभ मानल्या जातात. आता गुढी उभारताना चुकूनही तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून गुढी उभारू नका किंवा गुढीची पूजा देखील करू नका. दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला ही जी गुढी आहे तर ती उभारू शकता. नंबर 2, गुढीची साडी शक्यतो पिवळ्या रंगाची, लाल, केशरी, हिरव्या रंगाची आणि गुलाबी रंगाची असावी. इतरही तुम्ही रंग घेऊ शकता, पण हे जे रंग आहेत ना ते विशेष आणि शुभ मानले जातात. नंबर 3, तसेच बघा, गुढीपाडव्याला देवघरातील सर्व जुनी जी वस्त्र असतात किंवा जी कपडे आहेत ती विसर्जित करावीत आणि देवांसाठी नवीन वस्त्रे या दिवशी आवर्जून घ्यावीत. तसे देवदेवतांना मंगळ स्नान घालून त्यांची षोडोपचारी पूजा गुढीपाडव्याला आवर्जून करावी. नंबर 4, पाडव्याला देवघरातील समया तसेच दिवे स्वच्छ घासून पुसून घ्यावेत. त्यातील जुने तेल काढून नवीन तेल टाकून ते दिवे प्रस्थापित करावेत. नंबर 5, विजयाचं प्रतीक म्हणून मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे किंवा अशोकाचं तोरण आवर्जून लावावे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना आंब्याची फांदी किंवा ढाळी लावणे शुभ देखील मानलं जातं. नंबर 6, गुढीपाडव्याच्या दिवशी मासिक पाळी जर आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणत्याही गोडाधोडाचा पदार्थ मात्र बनवून तुम्ही खावा, कारण असे म्हटले जाते की सण हे कधी सुने जाऊन देऊ नये, म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे. फक्त देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये. घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता, फक्त मासिक पाळीत आलेल्या स्त्रियांनी स्पर्श केलेल्या कुठल्याही वस्तू गुढीसाठी मात्र वापरू नका. तसेच सूतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा, पण गुढी बांधू नये, म्हणजे ती उभारू नये. नंबर 7, मासिक पाळीचा 4था दिवस जरी असेल तरी देखील गुढीची पूजा करू नये, देवाला नैवेद्य दाखवू नये. काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्यामुळे सर्व केलेलं चालतं, परंतु 4 दिवस पूर्ण झाल्यावर 5व्या दिवशी जर मासिक पाळी नसेल तरच तुम्ही पूजा करू शकता.
नंबर 8, प्रत्येक सणाच्या दिवशी किमान घरात नेहमी शांतता आणि प्रसन्न वातावरण असलं पाहिजे. घरात भांडण, तंटा, कलह होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही. बघा, गुढी उतरवल्यानंतर देखील गुढीची पूजा 15-20 मिनिटे तरी तशीच राहून द्यावी. गुढी ही वाऱ्याने पडू नये म्हणून पहिल्यांदा ती घट्ट बांधावी. त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा देखील केली जाते. गुढीपाडव्याला घटस्थापनाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवासाचे व्रत देखील केले जातात. तर चैत्र नवरात्रीवरती सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून गुढीपाडव्याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने संपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आजची उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि इतर लोकांसोबत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. तसेच अनेक नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.